तर मराठा आरक्षणासंदर्भातील विषय सरकार लवकरच तडीस काढणार असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं। देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू आमदार राजेंद्र राऊत यांच्यासोबतच्या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे। बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी रात्री उशिरा मनोज जरांगे यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी जरांगेंना उपचार घेण्याची विनंती केली। त्यांच्या विनंतीनंतर जरांगे यांनी उपचार करून घेतले। दरम्यान सरकार पलटल्यास सलाईन काढून टाकणार असा इशारा जरांगे यांनी आज दिला आहे। तर सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेल्या निकषामध्ये बसणारच नोटिफिकेशन काढलं आहे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित करावं असं आवाहन देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे। सरकारने त्यांच्याकडे सांगितले की आम्ही ताबडतोब आता हे लवकर तडीस काढतो विषय सगळे, फक्त आपण आज सलाईन घ्यावी म्हणून ते म्हणलेत लवकर हा विषय तडीस काढतो ताबडतोब असा शब्द वापरल्यामुळं मग त्यांच्या शब्दाला सरकारचे आपण मान दिलेला आहे, सन्मान दिलेला आहे आणि सलाईन घेतलेली। ते जर पुन्हा याच्यात बदलले तर सलाईन काढून टाकता येईल, त्यात काय एवढं मोठं हे नाही। मी लढायला इथं मराठा समाजासाठी खंबीर आहे, हे नाही भेट मारायला। सर्वोच्च न्यायालयाने रक्तनात्याच्या संदर्भातले जे काही निकष ठरवून दिलेले आहेत त्या निकषात बसणारच अशा प्रकारचं हे नोटिफिकेशन आहे। त्यामुळे हे नोटिफिकेशन जर निघालं तर त्याचा कुठेही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही अशा प्रकारची चर्चा ही आता ओबीसी समाजाशी देखील आम्ही करणार आहोत आणि त्यातनं मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्यामुळे मला असं वाटतं की सरकार जर माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये इतक्या वेगाने सगळे प्रयत्न करते आहे तर श्री मनोज जरांगे पाटील यांनी देखील आपलं उपोषण त्या ठिकाणी स्थगित केलं पाहिजे असं माझं मत आहे। त्यांचा जो मुख्य मुद्दा आहे सगळ्या सोयऱ्यांचा, त्या संदर्भात देखील आपल्याला माहिती आहे की शासनाने पहिलं नोटिफिकेशन हे जारी केलेलं आहे। सजेशन्स ऑब्जेक्शन्स मागवलेले आहेत, त्याच्यावर कारवाई चाललेली आहे आणि या संदर्भात मी स्वतः देखील ओबीसी नेत्यांशी चर्चा सुरू केलेली आहे। विशेषतः भुजबळ साहेब असतील, अन्य ओबीसी नेते असतील यांच्याशी मी यापुढे देखील चर्चा करून त्यांनाही हे समजावून सांगणार आहे की जे सरकारने काढलेलं नोटिफिकेशन आहे कुठेही ओबीसी समाजाच्या विरोधातलं नोटिफिकेशन नाही आहे। सरकारला या लोकांना न्याय द्यायचाच नाही आणि या लोकांना असंच तडपडत ठेवायचं आहे। त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण जरांगे पाटील आता आपण पाहतोय। ते पहिलेच तब्येतीने कमजोर आहेत, त्यांना सातत्यानं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागतं आहे, जबरदस्ती त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जाते आहे। असं चित्र असताना सरकार काय लोकांचे जीव घेऊन त्याला न्याय देणार आहे का, हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे। काही मराठा समाजाच्या इतरही मागण्या आहेत, त्या मागण्यांवर सरकारने नेहमी पॉझिटिव्ह भूमिका घेतली आहे। सरकार मराठा समाजाच्या संदर्भात संवेदनशीलही आहे आणि पॉझिटिव्ह आहे। त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे या संदर्भात सर्व ओबीसी नेत्यांना त्या ठिकाणी विश्वासात घेऊन त्यांना आम्ही पटवून देऊ आणि जेवढ्या लवकरात लवकर करता येईल तेवढ्या लवकरात लवकर ही कारवाई आम्ही पूर्ण करू।